सप्रेम नमस्कार। आजचा व्हिडिओ आहे जवळपास 49,72,00,000 रुपये आपल्या बँकामध्ये पडून आहेत की ज्याला कोणी वारस नाही, ज्यांनी 10 वर्षापासून ते पाहिलेच नाही। काय होतं आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये, वाढते अपघात असतील, अचानक येणारा हृदयविकाराचा झटका आणि दुसरे अनेक लोक जी चूक करतात ती म्हणजे आपण केलेली जी काही सेव्हिंग आहे, आर्थिक सेव्हिंग आहे, ही पत्नीला, वारसांना, मुलांना कोणालाही सांगत नाही। त्याच्यामुळे जेव्हा अचानक अशी घटना घडते तेव्हा त्या पैशाचा उपभोग घेत नाही। वित्तीय संस्था इमानदार असेल तर ती घरपोच तुम्हाला हे करते, पण जेवढ्या प्रमाणात एखादा कर्ज आपण जेव्हा कोणाकडनं घेतो, उसने घेतो, सावकाराकडनं घेतो, वित्तीय संस्थेकडनं कर्ज काढतो, त्यावेळेस हे लोक पैसा वसूल करण्यासाठी आपल्या माणूस गेल्यानंतर त्याच्या दारात येतात आणि दारात आल्यानंतर ते त्या वारसांना द्यावं लागत असतं। म्हणून एक जी काही चूक आहे ती चूक अशी करू नका। आपला वारस जे लोक हयात आहेत त्यांनी आपला FD, आपले पैसे कुठल्या बँकेत आहेत काय त्याची एक फाईल करावी, वारसांना घरी सांगावं, आईला असेल, वडिलांना असेल, भावाला असेल। कारण या लोकांना जो काही आर्थिक घरातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर अनेक वेळेस त्या परिवाराला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असतो। म्हणून अशा वेळेस उद्या दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी नियोजन भवन या ठिकाणी 48,72,00,000 रुपयांचा वाटप करण्यासाठी त्यांचे कायदेशीर जे काही वारस आहेत यांचा मेळावा आयोजित केलेला आहे। तुमच्या माहितीस्तव असावा, ज्यांचे या संस्थेला मध्ये जाऊन आपण अग्रणी बँक संदर्भामध्ये त्या दिवशी जाऊन त्याची वारसांनी खातरजमा करून ते पैसे घ्यावे आणि जे आज रोजी लोक आहेत आपली वित्तीय संस्था मध्ये आपण जे काही FD करतो याची वेगळी फाईल घरी करावी आणि ती सांगावी, जेणेकरून अशी वेळ पुन्हा येणार नाही। एवढंच मी या ठिकाणी सामाजिक दायित्व म्हणून मी महाराष्ट्र शासन जिल्हा योग पुरस्कार प्राप्त प्रभाकर वाघमारे, MSW सायकोलॉजी बुलढाणा, एवढंच आपल्या सर्वांना सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। आणि ही माहिती आपण सर्वांपर्यंत पोहोचवावी। थँक्यू।